नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी देणार आहे. तर बातमी अशी आहे की शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना गतवर्षी गाळप हंगामात ₹100चा हप्ता व ₹50 हप्ता देण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आलेली आहे. तर याबाबत अधिक माहिती अशी की सन 2022-23 या गाळप हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता ₹100 व ₹50 देण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याबाबतचे आदेशसुद्धा साखर आयुक्त पुणे यांना देण्यात आलेले आहे. तर मंडळी, आपल्याला माहीत असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने शेतकऱ्याच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असते. तर गतवर्षी झालेल्या आंदोलनात 2022-23 या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ₹100चा दुसरा हप्ता देण्याबाबत तोडगा निघाला होता. परंतु या प्रस्तावात शासनाने किंवा कॅबिनेट जे आहे त्यांनी मान्यता न दिल्यामुळे शेतकरी मित्रांना हे पैसे मिळत नव्हते किंवा मिळालेसुद्धा नव्हते. त्यातच आता गेल्या 10 महिन्यापासून मुख्य सचिवाकडे हा प्रस्ताव पडून होता. त्यावर कोणतीच चर्चा करण्यात आलेली नव्हती. परंतु आता 30 सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांना ₹50 किंवा ₹100. आता 50-100चं विभाजन कसं करण्यात आलेलं आहे? ज्या साखर कारखान्यांनी 3,000पेक्षा जास्त दर दिलेला आहे त्यांना ₹50 द्यावे असं आदेश देण्यात आलेले आहे. तर ज्या साखर कारखान्यांनी 3,000पेक्षा कमी रेट दिला आहे त्यांनी दुसरा हप्ता हा ₹100चा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा कोल्हापूर दौरा असून कोल्हापूर दौरा असल्यामुळे शेतकऱ्यांना आणि येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी मित्रांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा असं आपण म्हणू शकतो. या आदेशामुळे आता काय होणार आहे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 600 कोटीपेक्षा जास्त लाभ हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर मंडळी, जर आपण ह्या हंगामात आपला जर ऊस गेला असेल तर आपल्याला नमूद करायचं आहे किंवा नोंद घ्यायची आहे की शासनातर्फे 3,000पेक्षा जास्त रेट मिळालेल्या कारखानदारांना ₹50 दुसरा हप्ता द्यावा असं सांगण्याचे आदेश आलेले आहेत आणि 3,000पेक्षा कमी रेट आपल्याला मिळाला असेल तर ₹50 आपल्याला मिळणार आहेत. आणि असं दिसत आहे की हा जो आदेश दिला आहे तो आदेशची अंमलबजावणी येणाऱ्या दिवाळीच्या तोंडावर होईल असं आपल्याला दिसून येत आहे. तर याची आपण नोंद घ्यायची आहे आणि आपला दुसरा हप्ताचं बिल आपल्याला व्यवस्थित योग्यरित्या चेक करून घ्यायचं आहे. तर मंडळी, माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन माहिती करता, शासनाच्या निर्णयाकरता, योजनेकरता किंवा सरकारी नोकरी संदर्भात माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.